स्वामी समर्थांचा चमत्कार. हरलेल्या गोविंदची प्रेरणादायी कथा. ज्या क्षणी सगळं संपल्यासारखं वाटतं त्याच क्षणी स्वामी समर्थ आपल्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. ही कथा आहे गोविंदची, जो हरला होता पण स्वामींनी त्याला पुन्हा जन्म दिला. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक साधा प्रामाणिक मुलगा राहत होता. लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यात संघर्ष होता. वडील लवकर गेले, घराची जबाबदारी त्याच्यावर आली. आई आजारी, घरात पैशांची खूपच तंगी. गोविंद दिवस रात्र काम करत होता, पण नशीब त्याच्यावर जणू रुसलं होतं. हरवलेलं आयुष्य. एक दिवस गोविंदने घेतलेलं छोटंसं दुकान पूर्णपणे बंद पडलं. सगळे पैसे संपले, कर्ज वाढलं, लोकांनी बोलायला सुरुवात केली. याच्याकडून काही होणार नाही, हा अपयशी आहे. हे शब्द त्याच्या मनात खोलवर घुसले. त्या रात्री गोविंद एकटाच बसून रडत होता. त्याला वाटत होतं माझं आयुष्य संपलं. आईचं दुःख आणि विश्वास. त्याची आई शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यांत अश्रू होते, पण ओठांवर विश्वास. ती म्हणाली, बाळा, सगळं संपलं असं कधीच नसतं. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, ते मार्ग दाखवतील. गोविंद चिडून म्हणाला, आई, मी खूप प्रयत्न केले, आता काहीच उरलं नाही. आई फक्त हसली आणि म्हणाली, श्रद्धा आणि संयम हेच स्वामींचं खऱ्या अर्थाने देणं आहे. स्वामींचं नाव आणि बदलाची सुरुवात. त्या रात्री पहिल्यांदाच गोविंद मनापासून म्हणाला, श्री स्वामी समर्थ. तो रडत रडत झोपला. अचानक घडलेली घटना. पुढच्या दिवशी गोविंद निराश होऊन मंदिरात गेला. तिथे एक वृद्ध संत बसले होते. त्यांनी गोविंदकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, घाबरू नकोस, तुझं सगळं ठीक होईल, फक्त श्रद्धा आणि संयम ठेव. गोविंद थक्क झाला, कारण त्याने काहीच सांगितलं नव्हतं. नवीन सुरुवात. त्या दिवसापासून गोविंद रोज स्वामींचं नाव घेऊ लागला. हळूहळू त्याच्या मनात बदल झाला. नकारात्मक विचार गेले, आत्मविश्वास वाढला. त्याने पुन्हा काम सुरू केलं, लहानसाच व्यवसाय, पण यावेळी मनात विश्वास होता. कृपेचा चमत्कार. काही दिवसांनी त्याला एक मोठी ऑर्डर मिळाली, जी त्याच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून गेली. लोक जे त्याला अपयशी म्हणत होते तेच आता त्याचं कौतुक करत होते. आईचा आनंद. गोविंद घरी आला. आईच्या पायांवर डोकं ठेवलं. डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते आनंदाचे होते. आई म्हणाली, पाहिलंस ना, स्वामींची कृपा कशी अचानक प्रकट होते. स्वामींचा खरा संदेश. त्या रात्री गोविंदाला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ समोर उभे होते. ते म्हणाले, बाळा, मी नेहमी तुझ्यासोबत होतो, फक्त तुला विश्वास ठेवायचा होता. जीवनाचा बदल. त्या दिवसापासून गोविंदाचं आयुष्य बदललं. तो फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही जगू लागला. गरजू लोकांना मदत करू लागला. शेवटचा संदेश. जर तुम्हालाही आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच तुमचा